तर अमित ठाकरे उद्या सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहे। मोठी बातमी आपण पाहतो, अमित ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्लीमध्ये जाणार आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरती जाऊन अमित ठाकरे हे सोनम वांगचुक यांची भेट घेतील। अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेचे काही नेते देखील उपस्थित असणार असल्याची माहिती मिळतेय। अमित ठाकरे हे उद्या दिल्लीला जाणार आहेत। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवरती हे उपोषण जे आहे ते सोनम वांगचुक यांचं सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय 20 दिवस उलटलेले आहेत, सोनम वांगचुक यांचं उपोषण अद्यापही सुरू आहे आणि आता थेट अमित ठाकरे जंतर मंतरवर जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? जंतर मंतर मैदानामध्ये सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसापासून उपोषण करतायत आणि त्यांची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि या सगळ्यावरून अनेक नेत्यांकडून आता महत्त्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहे। राज ठाकरे यांनी देखील या सगळ्या आंदोलनावरून सरकारवरती टीका करत परखड भूमिका व्यक्त केलेली होती। अमित ठाकरे यांनी देखील यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला होता आणि आता स्वतः अमित ठाकरे उद्या मनसेच्या काही नेत्यांच्या सोबत जंतर मंतर मैदानामध्ये जात आहेत आणि सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि उद्या सकाळी मनसेचे आणखी काही नेते सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहेत। या सगळ्या उपोषणाच्या मधल्या काळामध्ये मागच्या 20 दिवसापासून जेव्हापासून हे उपोषण सुरू आहे त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि सोनम वांगचुक यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला होता आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली होती आणि उपोषणाला पाठिंबा दिलेला होता। मात्र अभिजित देपके आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या कृतीला देखील त्यांनी टीका केलेली होती आणि त्यांच्याबद्दल सुद्धा स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली होती। मात्र आता गेल्या 20 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची माहिती घेतल्यानंतर अमित ठाकरे हे स्वतः उद्या जंतर मंतर मैदानामध्ये जात आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे काही नेते असणार आहेत आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषण त्यांनी सोडावं अशी देखील विनंती ते करणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र सोनम वांगचुक हे उपोषणावरती ठाम आहेत। सरकारकडून कुठलाही एकही प्रतिनिधी मागच्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेला नाही आणि सरकारनं ही घेतलेली जी काही भूमिका आहे त्या भूमिकेवरती सुद्धा सातत्याने टीका होताना पाहायला मिळते। त्यामुळे उद्या अमित ठाकरे जंतर मंतर मैदानामध्ये पोहोचल्यानंतर वांगचुक यांच्या भेटीनंतर माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। त्यावेळी ते काय बोलतात आणि कशा पद्धतीची भूमिका आपली स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उद्या सकाळी लवकर ते मुंबईमधून धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी कृष्णा। तर आपण पाहतोय सोनम